परभणीचा पहिला महापौर शिवसेनेचा हा मुस्लिम होतोय, यावरून भाजपचे जे लोक आहेत ते सगळे टीका करायला लागलेले आहेत. काय वाटतंय, मुंबईमध्ये मराठी करायचं म्हणतात आणि परभणीत मुस्लिम होतो? मुस्लिम जरी आठवते का मराठी नाही आहे का? मुस्लिम असला तरी मराठी नाही आहे का? अरे आम्ही सहकार्याची भावना ठेवून वागणारे लोक आहोत. लोकसभेला, विधानसभेला आणि महापालिकेला सुद्धा मुस्लिम समाजाने खांद्याला खांदा लावून आमची महापालिका निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेत. त्यामुळं आम्ही मुस्लिमचा केला तर तुमच्या पोट दुखायची गरज नाही. तुमच्यासारखं हिंदुत्वावर मतं मागायची आणि अकोटमध्ये, अचलपूरमध्ये MIM संघ युती करायची, हे धंदे तर आम्ही नाही केले ना. त्यामुळे भाजपवाल्याने आम्हाला हिंदुत्वाच्या गप्पा आणू नये. जेव्हा हिंदुत्वाचा प्रसंग आलाय ना, तेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक रस्त्यावर उतरलेत. तुम्ही तेव्हा गड्यावर घरात होतात. आता 1.5 दिवसात येऊन कशाला उगाच गप्पा आणता? खान आणि बाण अशा पद्धतीनं निवडणुका होत होत्या असंही ते म्हणालेत की आता डायरेक्ट त्यांनी औरंगजेबाच्या वंशजांना तिथं महापौर केलं असं म्हणणं आहे भाजपवाले काय म्हणतील हे त्याचा नेम नाही. मग आता तुम्ही काय ते अकोटमध्ये आणि अचलपूरमध्ये जे केले तुम्ही युती MIMशी, ती तुम्ही काय अफजल खानाच्या अवलादी आहेत का? आम्हाला जर औरंगजेबाचा म्हणत असताल तर तुम्ही काय अफजल खानाच्या अवलादी आहेत का? त्यांच्यासोबत असला तुम्ही? अरे तुमची MIM ही तर B टीम आहे. तुम्ही सोयीने त्याला वापरून घ्यायला हिंदुत्वाच्या नावाखाली. तुमच्या दम आहे तर या ना जरा, कधी प्रसंग आल्यावर तेव्हा बघू म्हणून आमने सामने कोण किती हिंदुत्वादी आहे पक्का, तेव्हा कळलं दूध का दूध पाणी का पाणी. नेमकं भाजप अशी आग पाकड का करत आहे वाटतं मला? त्यांच्या पोटात पोटसूळ उठलंय की महाराष्ट्रामध्ये एकमेव महापालिका परभणीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिंकली, त्याच्यामुळे त्यांना ते देखवत नाहीये. अरे बाबा, परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 1989 पासून आजपर्यंत परभणी जिल्ह्यानं खासदार, आमदार या ठिकाणी सतत निवडून दिलेत. त्या परभणी जिल्ह्यानं पहिला महापौर सुद्धा या ठिकाणी केला आहे. आणि मुस्लिम हिंदू हे विषय नाही ना. तुम्हाला अचलपूरमध्ये, अकोटमध्ये सगळं करायला जमायला लागले. MIMला बाहेरून बी पाठिंबा जमायला, तुम्हाला मधून बी जमायला आहे. आणि तुम्हाला आम्ही केलं तुम्हाला देखू नका. म्हणजे आपलं घ्यायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, हे धंदा भाजपचा पूर्वीपासूनच आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.